पोलीस असल्याचं सांगत महिलेवर बळजबरी अत्याचार करून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल 3 लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार वावी पोलीस स्टेशन हद्दीतून समोर आलाय। एका 35 वर्षीय महिलेची सोशल मीडियाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड जवळ असलेल्या जळकी बाजार येथील आशुतोष पाटील उर्फ आसिफ कौसर तडवी या तरुणाशी ओळख झाली। या ओळखीचं रूपांतर पुढे प्रेमात झालं। स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचं सांगत या महिलेचा विश्वास संपादन करून त्या महिलेच्या कुटुंबियांची भेट घेत या महिलेला लग्नाचं आमिष दिलं। परंतु या महिलेशी त्याने लग्न न करता तिची फसवणूक केली। 29 नोव्हेंबर 25 रोजी छत्रपती संभाजीनगर वरून आसिफ तडवी हा या महिलेला भेटण्यासाठी गावी आला। ती महिला एकटी असल्याचं पाहून त्याने तिच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोपही महिलेने केलाय। तिचा विनयभंग करत AI तंत्रज्ञानाचा वापर करत तिचे अश्लील व्हिडिओ बनवत व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून वारंवार पैसे मागत असल्याचा आरोपही करण्यात आलाय। कधी आजारपणाचा बहाणा तर कधी मोटरसायकल घेण्याच्या बहाण्याने या महिलेकडून तब्बल 3 लाख रुपये घेतल्याचंही या तक्रारीत नमूद करण्यात आलंय। दिलेले पैसे परत मागितल्यावर फेब्रुवारी 2026 पासून तो पीडित महिलेला वारंवार जीवे ठार मारण्याची धमकी देऊ लागला। 4 एप्रिल 26 रोजी सदर आरोपी हा महिलेला भेटण्यासाठी आला असता महिलेने पोलिसांना फोन करत तात्काळ या घटनेची माहिती दिली। वावी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत या संशयिताकडून पोलीस असल्याचं बनावट ID कार्ड, टोपी, कपडे, शूज, मोटरसायकल, ॲपल कंपनीचा एक मोबाईल फोन असं साहित्य जप्त केले। आसिफ हा सराईत गुन्हेगार असून 2022 मध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पथकातील विशेष तपास अधिकारी म्हणून वाळूचे ट्रक लुटल्याप्रकरणी सिल्लोड पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल असल्याचंही पोलीस तपासात समोर आले। त्याचबरोबर फसवणुकीचे काही गुन्हे अजिंठा पोलीस ठाण्यात देखील दाखल आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास वावी पोलीस स्टेशनचे API गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रमोद सरोवर, शहाजी शिंदे, किरण पवार आदी करीत आहेत। महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना पोलिसांनी केलेल्या आवाहनानंतर महिलांनी आता अशा नराधमां विरोधात पाऊल उचलायला सुरुवात झाली। स्टार 24 फास्ट न्यूज साठी सुधाकर भगत सह प्रकाश शेळके, वावी।